नमस्कार दादा. नमस्कार. माझं नाव आहे दीपक रुपवते. माझं प्रोडक्ट आहे रांगोळी. आता हे रांगोळी कशी काढायची, आपल्याला आता बसायची गरज लागणार नाही 2-2 तास. इतकं सोपं केलेलं आहे रांगोळी काढणं की आपल्याला पाय मान कंबर गुडघे दुखणार नाही. आता सर्वात छोटी रांगोळी बघा, मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आहे. हे आपण काय करतो, असं करतो, त्यामुळे रांगोळी काय होते, जास्त करून सांडत जाते, रांगोळी स्पष्ट येत नाही. याला एकदा झटका आणि असाच हात ठेवा, हात उलटा करू नका आणि किती जोरात आपटाही तुटतही नाही, हे स्पष्ट येतं. हे लक्ष्मीचं पावलं रोज सकाळी दरवाजात उठल्यावर काढा, ताबडतोब लक्ष्मी घरात जात पावला नाही झटपट लगेच अशी उड्या मारत येणार. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, कलर चेंज करा, एकदा झटका आणि असंच कुठे जाऊन आपटायला. हे आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आतमध्ये बाहेर कुठे काढ बसा, रांगोळी तुटतही नाही. इतकं सोपं झालेलं आहे. असे 6 डिझाईन आहेत आणि हे 2 डबे आहेत. हे तुम्हाला पूर्ण सेट येतो, असा 200 रुपयाचा सेट आहे. अच्छा, 200 रुपयाचा हा सेट आहे. हो, ॲक्झिबिशनमध्ये आलं की तुम्हाला डिस्काउंट मिळेल, 150ला मिळणार. काय नवीन अजून? हे दुसरी रांगोळी, आपल्याला बसायची गरज नाही. याच्यापेक्षा मोठी 4 इंचाची रांगोळी ठेवायचं आणि फक्त आता फिरवलं की रंग येतात. ठेवायचं आणि फिरवलं की रांगोळी तयार. किती सोपं झालं. आता बसायची गरज नाही, इतकं सोपं केलेलं आहे. याच्यामध्ये काय करायचं, 2 रंग टाकायचे आहेत, आतमध्ये एक आणि बाहेर एक, असे 2 रंग टाका. जाळी अशी वरच्यावर ठेवायची. हे डार्क रंग आहेत प्लेन जाळीसाठी, याच्यामध्ये लाईट रंग 2 टाकायचे, डिझाईन जाळी बदलता येते. फक्त असं लॉक करायचं, ठेवायचं आणि फिरवायचं की रंग येतात, ठेवायचं आणि फिरवायचं, झाली रांगोळी तयार. किती सोपं झालं. आता पाठ मान कंबर गुडघे काही दुखणार नाही, बसायची गरज नाही पायाला मुंग्या येईपर्यंत. चला, इतकं छान आपल्याला ऑप्शन्स दिले दादांनी. ह्याच्यापेक्षा मोठी रांगोळी बघायची असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी रांगोळी दाखवतो बघा. ही फक्त ठेवायचं, समोरासमोर पकडा, असं फिरत नाही, समोर पकडून असं 2 वेळेस फिरवायचं. फक्त कुठेही समोर पकडा, इथे पकडा, इथे समोर पकडून फक्त 2 वेळेस फिरवलं, खाली रंग येतात 3, त्याच्यावरती ठेवायचं आणि बघताचं फिरवायचं. इतकं सोपं केलं आहे, शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरात. अरे वा, इतकं सोपं झालं. याला मोठा करायचं असेल तर सेकंदात आपल्याला रांगोळी काढता येईल. फटाफट आपल्याला रांगोळी तयार. बघा किती सेकंद लागले, नाहीतर 1-1 तास बसला तरी रांगोळी होत नाही. सेकंदात रांगोळी तयार. असं काहीतरी नवीन. यावर्षी दिवाळी उत्साहाने साजरी करा, रंगीत साजरी करा, पण काहीतरी नवीन करा. आता आणखीन बघा, याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला पट्टी रांगोळी. उंबरठ्यात काढायच्या पट्ट्या आहेत. हे कसं काढायचं, हे बघा. हे आपल्याला पट्ट्यांची रांगोळी, ह्याला तुम्ही उलट सुलट कशी ठेवू शकता, हे तुटत नाही, खराब होत नाही. ह्याला आपल्याला रांगोळीमध्ये कलर कसे भरायचे हे मी तुम्हाला शिकवतो, कारण हे आलं पाहिजे काढता. नाही तर आपण घरी भरपूर काय दिवाळीत घेऊन जातो, काढता काही येत नाही, पडलेलं असतं, पैसे वाया जातात. ते मी शिकवतो का अशी रांगोळी काढा. विचारलं पाहिजे कोणीतरी कलर कसे भरले. बघा किती छान रांगोळी आलेली आहे. आता याच्यामध्ये कलर भरायचं काम करायचं आहे. असे कलर भरा, कुणालाच कळणार नाही तुम्ही काढलं कसं. हो, मिळतं ना. एक नाही, ते तुम्हाला सेटमध्ये मिळतं. एक हे मिळणार. असं एक कलर टाकायचा बघा, असे डबे आहेत. हो, याचे डबे असतात ना कलर टाकायला. ह्या हे बघा, असे रंग भरले. याच्यावरती काय करायचं, हे 2 टिपके दिसत आहेत. टिपक्यांवर असे टिपके ठेवले की पुढे पुढे आपल्याला वाढवता येते. आणि टिपक्यांवर असे टिपके पुन्हा ठेवायचे, वरतून दिसतात इथे. या प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा कलर रांगोळी काढायची. हे कुणालाच कळणार नाही तुम्ही रंग आतमध्ये भरले कसे. एक रंग केला, एकच रंग दिसणार. डबल रंग करायचा असेल तर 2 रंग करा. बघा रांगोळी कशी छान दिसते. प्रत्येक जणांनी यावेळेस विचारलं पाहिजे कलर कसे भरले. काहीतरी नवीन आणि जास्त बसायची गरज नाही. झटपट रांगोळी काढून उठता येईल. शास्त्र हो, हे खूप महत्त्वाचे आहे. हे तुम्ही ऐका, 2 मिनटं लागतात, जास्त नाही. हे तुम्हाला काय उपयोग आहे याच्यापासून. आता हे माझ्याकडे 4 आहेत. शास्त्र सांगायला कोणाला घरी बोलवलं तर 1001 रुपये पहिले दक्षिणा द्यावी लागते. त्याच्यानंतर हे तुम्हाला शास्त्र सांगणार, त्याच्यावर घेणार 200 रुपये, आहे की नाही. मग तुम्हाला हे पडतं 1200 रुपयाला. माझ्याकडे काय मी 150ला देतो आहे. याचा उपयोग काय ते पाहिजे. हे माझ्याकडे लक्ष्मी पाऊल, हे 33 कोटी देव म्हणजे 33 गोपद्म, हे सहस्त्रदल कमळ,
आणि हे सरस्वती. आता याचा उपयोग काय होतो ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो. लक्ष्मी प्रत्येकाला पाहिजे असते, पण लक्ष्मीचे करोडो रुपये, त्यापैकी सर्वांना लक्ष्मी पाहिजे, पण कुठली पाहिजे विचारलं तर कोणाला सांगता येत नाही. कारण लक्ष्मीचे करोडो रुपये आहेत. सगळी लक्ष्मीला म्हणतात चालती लक्ष्मी. तुम्ही किती पूजा करा, घरात लक्ष्मी येते, टिकत नाही, निघून जाते. प्रत्येकजण आपल्यासारखे पूजा करतात, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जावं लागतं. त्यापैकी एक रूप आहे करोडोपैकी एक, हिला म्हणतात स्थिर लक्ष्मी. आता ही स्थिर का, पहिलं मी तुम्हाला दाखवतो. याचं चिन्ह कसे क्लिअरिटी बघा. फक्त विजिटिंग कार्ड नाही, फक्त असं खेचायचं आहे. रांगोळी चिमूटभर रांगोळी लागते. हे बघा क्लिअरिटी बघा, एक एक टिपका, एक एक चिन्ह किती क्लिअर येतं. अशी क्लिअर कुठेही येत नाही. हां, याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. आता हे स्थिर का, हे 18 चिन्ह आहेत. हे चिन्ह लक्ष्मीला एका ठिकाणी जास्त दिवस थांबवून ठेवतात. एका शास्त्रामध्ये आहे, हे तुम्ही अनुभवून बघा, काढून बघा. सहस्त्रदल कमळ हे काय काम करतं तर घरामध्ये कधी कधी छोट्या छोट्या कारणावरून चिडचिडापणा होतो, जास्त राग येतो, छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होतात कधी कधी. हे विष्णू चक्र, याला म्हणतात सहस्त्रदल कमळ. आता याला काय नीट बघा, हे असं गोल गोल फिरताना दिसणार. हे वाईट नजर खेचली जाते प्रत्येकाची. घरामध्ये शांतता प्रस्थापित करतं. हे सरस्वती. आता सरस्वती म्हणजे काय आहे, सरस्वती फक्त ज्ञानाची देवी नाही आहे. सरस्वतीला प्रगती करताही काढलं जातं. प्रगती म्हणजे शिक्षणात प्रगती, ज्ञानात प्रगती, विद्येत प्रगती, बिझनेसमध्ये, धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये प्रगती म्हणजे पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो. हे चिन्ह हे पुढे जाण्याचा मार्ग आहे. शारदास्तवन म्हणजे सरस्वती चिन्ह. हे जे चिन्ह आहेत ना दिव्यासारखे, हे आपल्याला पुढे जायचा मार्ग दाखवतो. एकदाच हे चौथं म्हणजे 33 गोपद्म म्हणजे 33 कोटी देव. आता हे देव काय काम करतात, 33 कोटी म्हणजे वेगळं आणि करोड म्हणजे वेगळं, हे लक्षात घ्या पहिलं. हे कोटी म्हणजे देव असतात. हे देव काय काम करतात. आता आपल्या फॅमिलीमध्ये कोणावर संकट येईल, कधी येईल, कुठे येईल, कसं येईल सांगू शकत नाही. हे संकटाच्या आणि आपल्यामध्ये हे देव उभे राहतात. हे बघा असे संकटाच्या आणि आपल्यामध्ये हे देव उभे राहतात. संकटाची दिशा भूल करतात. संकट आपल्या फॅमिलीपर्यंत येऊ देत नाही. हे 33 कोटी देव आहे. हे तुम्हाला असे पाट पण मी बनवलेले आहेत. पाटावर ठेवून तुम्हाला या प्रकारे कलरमध्ये करून करता येईल. किंवा तुम्हाला असं बघा कुठे देवघरात ठेवता येईल, घराच्या बाहेर ठेवता येईल, आतमध्ये ठेवता येईल, उंबरठ्यात काढता येईल, कुठेही काढता येतं. हे तुम्ही आठवड्यातून 2दा-3दा तरी काढा. याचं खरंच तुम्हाला लक चांगलं मिळेल. तुम्ही काढून पहा, अनुभव करा आणि मला फोन करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9026734661. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअपला तुम्ही हाय पाठवा, मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवतो. त्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ऑर्डर तुम्हाला मी कुरिअरद्वारे किंवा पोस्टाद्वारे, स्पीड पोस्टाद्वारे घरी पोचवतो. पण तुम्ही फसू नका. कुठे फेसबुकला डायरेक्ट पैशावरून फसू नका. मला पहिला कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला जी वस्तू पाहिजे तीच वस्तू बरोबर तुमच्या घरात तुमच्या हातामध्ये मिळेल. कुरिअर काय चार्ज असतील ते वेगळे तुम्हाला आकारावर लागतील. धन्यवाद. खूप छान माहिती. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.